हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी सगळ्यांच्या आवडीची पण ती तितकीच युजफुल, तुम्ही त्याच्यापासून तुमचे पैसे कमवू शकता अशी खूपच छान युनिक आयडिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ते काय असणार आहे हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजे। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, कमेंट करून मला नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला। अशाच काही छान छान आयडियाज तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजेत का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। माझ्याकडे हे एक सिंपल ब्लाउज पीस मधले एक उरलेलं भाग आहे। तर एक्स्ट्रा ब्लाउज पीस असल्यानंतर बऱ्यापैकी सगळ्यांकडे अशा पद्धतीचे ब्लाउज पीस मधले तुकडे उरतात। तुमच्याकडे जर सेम असा नसेल तर तुम्ही कोणतंही ब्रोकेट मधलं मटेरियल तुम्ही आणू शकता। आता इथे माझ्याकडे आहे मटेरियल, त्यामध्ये असे छोटे छोटे फ्लावर्स आहेत। तर मी ते एक एक सिंगल फ्लावर एका एका डिझाइन मध्ये आणण्याचा प्रयत्न करते। तर त्यासाठी मी इथे थोडीशी मेजरमेंट घेते। पण तुमच्याकडे जर सिंपल प्लेन किंवा बुट्टीवाला डिझाइनवाला जर कापड असेल तर सिंपल तुम्ही त्याच्या घड्या घाला। तुम्हाला किती अंतरावरती किंवा किती मोठे तुमच्यासाठी हाफ सर्कल पाहिजेत, कुठला शेप पाहिजे वेगळा, तो तुम्ही इथे कट करू शकता। तर मी ते सिंपल एक प्लेट त्या मेजरमेंट नुसार प्लेट घेतलेली आहे आणि आकार देऊन घेतलेला आहे। अगदी सोपं आहे, यामध्ये काहीच अवघड नाहीये। कारण मला हे एक एक फ्लावर आहे हे एका एका पार्ट मध्ये मला यायला पाहिजे असा मी प्रयत्न करते। तुमच्याकडे जर नॉर्मल सिंगल कापड असेल तर तुम्ही पूर्ण घडी घालून तुम्हाला जो पाहिजे तो आकार एक साथ देऊ शकता। मी वरती थोडंसं कापड सोडून अशा पद्धतीने अर्धगोल आकार कट करून घेतलेला आहे। आता इथे मला हे जे कापड आहे हे मला माझ्या चौकटीसाठी जे आपलं दार आहे त्यासाठी फक्त 40 इंच पाहिजे। तर एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेणार आहे। आता इथे मी घडी घालून घेतल्यामुळे मी 20 इंच कुठेपर्यंत येईल हे बघून मी कट करून घेणार आहे। म्हणजे तयार मला जे लागणार आहे तोरण ते मला 39 इंच पाहिजे आणि 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे। आता याला कॅनव्हास मी प्रेस करून कट करून घेतलेला आहे। आता एका मागच्या बाजूला जर कॅनव्हास लावलेला असेल तर उलट्या बाजूने आपण अस्तर ठेवायचंय। याला व्यवस्थित सगळ्या पिन लावून घ्यायच्यात आणि अस्तर सेम साइज मध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने आहे, पण तुम्ही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि जो टाकून देण्यासारखा पीस असतो आपल्याकडे, म्हणजे याचं काहीच काम होणार नाही यापासून असं वाटणाऱ्या पीस पासून सुद्धा तुम्ही खरंच काहीतरी छान बनवू शकता। हे बनवून तुम्ही विकू शकता, छान छान ऑर्डर्स घेऊ शकता। आता हे सिंपल आपल्याला ह्या सगळ्या बाजूंनी खालून आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे। तर मी टिप देऊन घेतलेली आहे। या पिन्स सगळ्या मी काढून घेते, छोटे छोटे नॉच करून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं फिनिशिंग छान येईल। ही तर एकदम बेसिक गोष्ट आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते। आता वरची जी बाजू आहे ती मी ओपन ठेवलेली आहे आणि आता आपल्याला हे पलटवून घ्यायचंय। हे मी जर कॅनव्हास लावलं नसतं तर याचा आकार छान येणार नाही, म्हणून मी व्यवस्थित कॅनव्हास लावून अस्तर लावून मी हे व्यवस्थित स्टिच करून घेतलेलं आहे। काही यामध्ये अवघड नाहीये। तुमच्याकडे जर कॅनव्हास नसेल तर थोडंसं जाड अस्तर लावू शकता तुम्ही किंवा जाड कापड वापरू शकता। आता मी याला वरती पट्टी लावण्यासाठी तुमच्याकडे कोणतीही लेस असेल तर ते लावू शकता किंवा दुसरं कोणतंही तुम्हाला कॉन्ट्रास्ट अशा पद्धतीचं मटेरियल असेल तुमच्याकडे तर त्याची पट्टी सुद्धा तुम्ही इथे लावू शकता। तर मी सेम मेजरमेंटची मी लांबीची पट्टी काढून घेतलेली आहे। आता मी यामध्ये काही मेजरमेंट बघितलेले नाहीयेत की मला किती इंचाची उंची पाहिजे असं। तर मी अंदाजे एक पट्टी काढून घेतलेली आहे आणि साधारण 1 इंच मी वरती ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करून मी हे पट्टी जोडून घेणार आहे। काहीच यामध्ये अवघड नाहीये। तुमच्याकडे जर सिंपल लेस असेल तर तुम्ही लेस अटॅच करू शकता, एखादा काट असेल साडीचा तो अटॅच करू शकता। अगदी सिंपल वे मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करते जेणेकरून प्रत्येकाला हे शिवता यावं। आपलं हे बेसिक तोरण तर तयार झालेलं आहे। आता इथून पुढचा पार्ट आहे तो म्हणजे पूर्णपणे आपल्या आवडीप्रमाणे आपण डेकोरेट करू शकतो। इथे हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे ठरवू शकता। आता ही माझ्याकडे पॉम्पॉमची छोटीशी लेस होती ती लावून घेतली आणि काही थोडीशी मण्यांचं मी लटकन लावून घेते।
आता मणी जर प्रत्येकाच्या घरात मोती तर असतातच, तुमच्याकडे जर वेगळ्या साईजचे वेगळ्या कलरचे मणी असतील तरी खूपच सुंदर दिसेल। आता इथे माझ्याकडे कॉमन गोल्डन कलरचे मोती होते, मणी होते, तर ते मी लावलेत। याऐवजी जर माझ्याकडे याच तोरणातलं कोणत्याही कापडामधलं एखादा कलरचे जर मणी असते तर अजून छान दिसलं असतं असं मला वाटतं, पण हे नाहीयेत, तर मी आहे त्यामध्ये सुंदर बनवण्याचा प्रयत्न करते। तर तसंच तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जे मणी आहेत, तुमच्याकडे जुन्या माळ असतील, लहान मुलींच्या माळ असतील ज्या तुम्ही आता घालायच्या बंद करत असाल, तर त्याचे मणी तुम्ही सोडवू शकता आणि त्या मण्यांचा अशा पद्धतीने लटकन्स लावू शकता। आता इथे तुम्ही कवड्या सुद्धा लावू शकता, छान क्रिस्टल मणी लावू शकता, मोती लावू शकता, खूप सारे ऑप्शन्स आहेत, किंवा छोटे छोटे पॉम्पॉम सुद्धा लावू शकता, अगदी सुंदर दिसतात। या छोट्या छोट्याच गोष्टी आहेत त्या तुमचे प्रोडक्ट छान बनवू शकतात। मी प्रत्येक आयडिया तुमच्यासोबत शेअर करत असते, तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हे सगळं लटकन्स लावल्यानंतर याचं फायनल लुक एकदा बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे तोरण आवडलं का। सिंपल पण एकदम छान कलरफुल असं तोरण तयार झालेलं आहे। तर हे तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।